गट विकास अधिकारी जयसिंग जाधव स्वतः मौका चौकशी करतील काय? ग्रामस्थांच्या स्वास्थ्याशी कुत्रा मांजरीचा खेळ चालतोय। आंधळ दळतो आणि कुत्र पीठ खातोय असं मन विख्यात आहे। लाभार्थी कोण आणि लाभ घेतो तरी कोण? खरा लाभार्थी फक्त कधीतरी लाभ मिळेल याच आशेवर राशन मिळतो, पण त्याची पावती मात्र राशन दुकानदार खाऊन डकार घेतो। हम खडे तो सरकार से बडे असा प्रकार रामटेक तालुक्यात आसोली ग्रामपंचायतला उघड्या डोळ्यांनी नागरिक पाहतात। कारवाईसाठी पुढाकार घेणार कोण? सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, सदस्य यांचे दुर्लक्ष। गट विकास अधिकारी, पंचायत समिती रामटेक परिवर्तन करतील काय? मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत आसोलीचा नेमका भोंगळ कारभार काय आहे हे आपण नक्कीच जाणून घेऊया। आसोली गावातील आरो प्लांट आहे, पण फक्त नेत्र समाधान रस्ते आहेत, पण पूर्णपणे खड्डे पडले। नाली आहे, पण सफाई व स्वच्छता कधीही होत नाही। चेंबर तुटले फुटले, जागोजागी साचलेले दूषित पाणी डेंग्यू, पिलिया, टायफॉइड सारख्या मोठ्या रोगाला आमंत्रण देत आहेत। एवढंच नव्हे तर ग्रामपंचायत कार्यालय फक्त सचिव साहेब आल्यावरच उघडा होतो, तर कार्यालय इमारतला कचरा व घाण स्वतःच दर्शविते की या गावात कोणता अभियान राबविला जातो। अशा चालीरीतीवर योग्य चौकशी होईल काय? हम करे सो कायदा ही पद्धत बंद होईल का, असे प्रश्न जनतेतून होत आहेत। मी राजारामजी दुर्गुडे। काय घडलं तुमच्या सोबत? आमच्या म्हणजे पावसाळ्यामध्ये घरकुल मिळालं। आम्हाला तहसीलदाराकडून ऑर्डर आला का तिकडे सामान न्यायचं, राहा नको बा म्हणून। कुठं राहा म्हणाले तुम्हाला? ग्रामपंचायतमध्ये राहायला सांगितलं आम्हाला। बरं, तर ताबडतोब आम्हाला तिकडे हलवलं, त्यानं फटा वगैरे घेतला, त्यानं तसं तहसीलदारानं तिकडे पाठवलं। आता ते लोक म्हणताय का घरकुलसाठी देऊन राहिले ते घरकुल, ते आता म्हणते का जागा आम्हाला खाली करून द्या। आता तुमचं घर जेव्हा एवढं पडकं आहे तरी बी तुम्हाला घरकुलचा कोणताही लाभ नाही मिळाला? कोणताही लाभ नाही मिळाला। मोदी आवास आहे, बरेच असे कोणताच लाभ नाही मिळाला आम्हाला। मग त्याच्यानंतर 5-6 घरकुल आले, लोकांना मिळाले, डबल घरकुल मिळाले, आम्हाला कोणता आम्हाला त्याचा लाभ मिळालाच नाही। तर मग आता गरजू माणसाला लाभ मिळाले पाहिजे ना। तर मग आता सरपंच किंवा ग्रामविकास अधिकारी हे कधी तुमच्या घरी पाहणी करायला की आले नाही? नाही, सरपंच कधीच नाही आला पाहणी करायला। तशी ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतला कोणीच नाही आले पाहणी करायला, आणि कोणीच नाही आले पाहणी करायसाठी। आता तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये किती दिवसापासून राहता? आम्ही झाले 5-6 वर्ष, पोळ्याच्या अगोदरपासून आम्ही राहत आहोत तिथं। वर्ष झाले का महिने झाले? नाही, महिने झाले, वर्ष नाही आले, महिने झाले फक्त। आता तुम्हाला खाली करून मागत आता आम्हाला खाली करून मागत आहे। आणि हे तुमचं जो पडका घर आहे याच्याबद्दल ते म्हणताय का आता सामोजी जे मोदी योजना, आवाज योजना येईल त्याच्यामध्ये आम्ही घरकुल मिळून देऊ बा असं म्हणतात। आता तुम्ही खाली करा, तुम्ही आपलं पहा म्हणत आहे ते। ठीक आहे। बरं, हा जो आरो आहे आपल्या गावात, पाणी आरो लागलेला आहे प्लांट, हा चालू आहे का बंद आहे? बंद आहे। किती महिन्यापासून बंद आहे? 3-4 महिने झाले अंदाज त्याला बंद आहे थोडं। ठीक आहे। इथच्या नाल्या वगैरे खूप कचऱ्यानं तुडून भरलेले आहेत, ह्या कधी साफसफाई होतेत का? आता बहुत दिवसापासून साफसफाई तेवढी झाली नाही, मागं झाल्या होत्या, आता नाही झाल्या तेवढ्या। तरी काही लोक बोंबलतात, काही पाण्यामध्ये जंतू येते, त्यासाठी बी ते लोक बोंबलत होते। मग याच्यावर सरपंच किंवा ग्रामविकास अधिकारी त्याने म्हणलं फक्त हो म्हणतात त्याने। आता केलं का नाही केलं तेवढं आपण कोणी लोक पाहून नाही गेले, त्याने हो म्हटलं आहे। मारुती 7 करिता पूनम बोरकरची रिपोर्ट, नागपूर।